नमस्कार, मी सुरेश अहिरे। माझ्या एका मित्राशी बोलत असताना त्याने मला सुचवलं की सुरेश, तू पहिल्यांदा चित्रपट कॉलम लिहायचास आणि अलीकडे राजकीय व्हिडिओ बनवतोस, अरे चित्रपटावर का नाही करत? तर मी म्हटलं की चित्रपट कॉलम लिहून मला आता खूप काळ लोटलाय। पण तो म्हणाला की नाही, पण तू एक कर। तर मला असं वाटलं की आता मी कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायला जात नाही, पण मग एका गाण्यावर करूया। तर ते गाणं मी सांगतो, म्हणजे गुड्डी चित्रपटातलं ते गीत आहे। तर ते गाणं असं, आजा रे परदेसी, मैं तो कब से खड़ी उस पार के अखियाँ थक गई पंख निहार, आजा रे परदेसी। चाणक्य प्रेक्षकांनी माझी चूक पकडली असेल। हे गाणं गुड्डी चित्रपटातलं नसून हे गाणं मधुमती या चित्रपटातलं आहे। या गाण्याचाच हा किस्सा आहे। मुळात हे गाणं गुड्डी चित्रपटात नव्हतं, हे मूळ गाणं मधुमती दिलीप कुमार, वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं, आणि याचं संगीत पण इतकं छान होतं आणि पिक्चरायझेशन पण खूप सुंदर होतं। म्हणजे दिलीप कुमार पूर्ण गाणंभर पळतो आणि ते एक्सप्रेशन खूप चांगले आहे। पण वैजयंतीमालाचे सगळे लॉंग शॉट आहेत, एकच क्लोज शॉट आहे तिचा। या उलट हे गाणं गुड्डी पिक्चरमध्ये कसं आलं आणि मग त्याचा मी किस्सा सांगून तुम्हाला सांगेन। मुळात हे गाणं गुड्डी चित्रपटात नव्हतं। जेव्हा ह्याचे काही शो, म्हणजे पूर्वी एकाच दिवशी संपूर्ण भारतभर चित्रपट प्रदर्शित होत नसत, तर तो चित्रपट पहिल्यांदा दिल्लीमध्ये झाला आणि दिल्लीमधल्या क्लायमॅक्सच्या सीनच्या वेळी म्हणजे ऋषिकेश मुखर्जी म्हणजे ऋषिदा तो चित्रपट पाहायला गेले आणि जिथे हे गाणं येतं आजारे, त्या ठिकाणी एक सूरदासांचं भजन होतं। म्हणजे ती नायिका वाढदिवसासाठी आपलं भजन गाते आणि तेवढ्यामध्ये काय व्हायचं की ते इतकं कमकुवत वाटायचं की लोक उठून निघून जायला लागले आणि ऋषिकेशदांच्या लक्षात आलं की पिक्चरचा एंड फार वीक होतोय। मग त्यांनी लगेच फोन केला की मुंबई पिक्चर रिलीज करू नका, आपल्याला रिशूट करायचं आहे। आणि मग ते रिशूटमध्ये त्यांनी ते मधुमतीतलं गाणं, जे पिक्चरच्या सिच्युएशनला अगदी लागू पडतं, कारण आपली नायिका जी असते ती चित्रपट वेडी असते। म्हणजे ती अल्लड वयात असताना तिचा चित्रपटाचं वेड असतं, म्हणजे सगळ्यांनाच असतं। त्या काळी राजेश खन्नांचा असा हे होता मुलींवर पगडा की राजेश खन्ना म्हणजे त्यांचं स्वप्न असायचं, म्हणजे अनेक मुली उशीखाली राजेश खन्नांचे फोटो घेऊन झोपायच्या आणि त्याच म्हणजे विषयावरती हे पिक्चर होतं। चित्रपटाची नायिका गुड्डी, जी धर्मेंद्रची फॅन असते, त्याचे पिक्चर दांडी मारून बघते, मी स्वतः पण खूप पिक्चर दांडी मारून बघितलेले आहे, तर तिला ते इतकं वेळ असतं की ती धर्मेंद्रलाच आपलं दिल देऊन बसते। आणि मग होतं कसं माहीत आहे की गुड्डीचं आता थोडं थोडं तारुण्यातून आता जरा परिपक्व होत असताना तिचं लग्न ठरवण्याचा विचार घरातले करतात आणि घरातल्यांना असं वाटतं की आपल्या ओळखीतच एक मुलगा पाहिला आहे, त्याच्यासाठी ते बोल, आणि त्यांची दोघांमध्ये मैत्री होते। आणि मग एक दिवस तो तिला सांगतो घरात गच्चीवरती की मला तू आवडतेस आणि आपण लग्न करू। तर ती बोलते नाही, माझं अगोदरच प्रेम आहे। तर तो म्हणतो का, म्हणजे कोण आहे तो? नाही, मी नाही सांगू शकत। ते बोला नाही, अरे पण आपली मैत्री तू सांगू शकतेस मला। मग ती सांगते की त्याचं लग्न झालं आहे, तर त्याला शॉक बसतो। दुसरा सांगते की त्याला 2 मुलं आहेत, तर त्याला आणखीनच शॉक बसतो। मग तो म्हणतो की हां का, मग कोण आहे त्याचं नाव सांग, तो फसवतोय तुला? नाही, तो फसवत नाही, तो खूप चांगला माणूस आहे। मग कोण आहे तो? धर्मेंद्र। अच्छा, फिल्म ॲक्टर धर्मेंद्र? हां हां, फिल्म ॲक्टर। मग तो खाली येतो की हिचं चित्रपट वेड आहे आणि आपल्या काकांना म्हणजे अंकलला सांगतो की ती धर्मेंद्रच्या प्रेमात आहे। तर ते बोलते ही समस्याच नाही, या देशातल्या सगळ्याच मुली आज राजेश खन्नाच्या प्रेमात आहे आणि हीच या देशाची समस्या आहे, आपण हिचं चित्रपट वेड कमी करू। आणि मग ते तिचं चित्रपट वेड कमी करत करत असतानाच तिला जाणीव होते की आपण ज्याला नाही म्हणालं त्याच्यावर आपण प्रेम करायला हवं होतं। कारण आपल्या पण बघा तरुणांमध्ये असं होतं, अनेक तरुणांना पहिलं प्रेम, फर्स्ट लव्ह, मुलगी आवडते, पण काय होतं की ती मुलगी त्याला नकार देऊन टाकते। पण त्यांनी आशा ठेवायची हरकत आहे की
आज नाही म्हणाली पण तिचं मतपरिवर्तन होऊन ती तुम्हाला हो म्हणू शकते ना, जसं गुड्डी चित्रपटात झालं. तर मग तिला आता जाणवायला लागतं. पण आता हा नीरज झालेला असतो, याला एका दुसऱ्या शहरात नोकरी लागलेली असते आणि तो आता हे शहर सोडून जाणार असतो आणि नेमका तिचा वाढदिवस त्या दिवशी असतो आणि तिला असं वाटायला लागलं की तो चालला आणि म्हणून मग ते हे गाणं चित्रपटात येतं. आणि मग जेव्हा ती बोलते तेव्हा त्याचे एक्सप्रेशन जया भादुरीचे, म्हणजे आजची जया बच्चन, इतके अप्रतिम आहेत आणि सगळे टाईट क्लोज आहेत. म्हणजे वैजंतीमालाला टाईट क्लोज नव्हते, जया भादुरीला इतके टाईट क्लोज आहे. आणि मग जेव्हा ती बोलते ना, तुम संग जन्म जन्म के फेरे, भूल गए क्यों साजन मेरे, तड़पत हूँ मैं सांझ सवेरे, ओ तड़पत हूँ सांझ सवेरे. जे एक्सप्रेशन जया भादुरीने देते ते अप्रतिम. म्हणजे तिची घालमेल होते की आता तो जाईल का, मला भेटेल का. जसं आपण बघा एकाला मुलाला नाही त्याचा पण हुरहुर वाटते. म्हणजे कधी कधी मुली काय करतात, मुलांकडे असं बघतात आणि मुलगा बघत लगेच ती दुसरीकडे लक्ष देत. म्हणजे त्यांची जी घालमेल आहे ती जया भादुरीने म्हणजे फार उत्तमरित्या दाखवले. आणि म्हणून हे गाणं मला गुड्डीमध्ये जास्त प्रभावित करतं. असंच एक गाणं राजेश खन्ना आणि आशा पारेखचं, कटी पतंगचं. त्यामध्ये पण एक सीन आहे की राजेश खन्ना ते गाणं बोलतो, रहे कोई 100 पर्दों में डरे शर्म से, नजर अजी लाख चुराए कोई सनम से, रहे कोई 100 पर्दों में डरे शर्म से, नजर अजी लाख चुराए कोई सनम से, आ ही जाता है जिस पे दिल आना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है, प्यार दीवाना होता है मस्ताना होता है. यामध्ये जेव्हा आशा पारेख राजेश खन्नाकडे बघते आणि राजेश खन्नाचे टाईट क्लोज, आशा पारेखचे टाईट क्लोज फक्त डोळ्यांवर आहे आणि डोळ्यांमधून प्रेम भावना दर्शवते. आणि आशा पारेखला त्याला बघून जी मनामध्ये प्रेम भावना येते ते अत्यंत लाजवाब. आशा पारेखने अतिशय, म्हणजे राजेश खन्ना तर गातोय पण तिला एक्सप्रेशन द्यायचे आहे, हार्डकाम वर्क तिचं आहे, तिने खूप सुंदर दिलं. आणि आता शेवटचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे माझा आवडतं पिक्चर तिसरी कसम, त्याच्यामध्ये हिराबाई म्हणजे जी नर्तकी आहे आणि तिला प्रवासात एक हिरामण नावाचा गाडीवान भेटतो आणि तो तिला सोडतो आणि त्यांची मैत्री होते आणि त्या हिरामणला तिच्याविषयी प्रेम वाटू लागतं आणि तिलाही वाटतं, परंतु ते तसं दाखवत नाही. आणि एका कार्यक्रमाच्या वेळी काही लोक हिराबाईला वाईट बोलतात म्हणून हिरामन त्यांना मारतो आणि मग ती बोलते की माझ्या कार्यक्रमात तू गोंधळ का घालत होतास, आणि त्याला बडबडते आणि मग हिरामन निघून जातो. आणि त्याच्या पुढे ते गाणं येतं, मारे गए गुलफाम अजी हा मारे गए गुलफाम. आणि ती वहिदा रेहमान त्या सीटकडे बघते जिथे हिरामन बसलाय का, पण हिरामन नाराज झालेला असतो आणि मग तिच्या भावना ज्या दाखवल्या अप्रतिम सुंदर. हे पिक्चर, ही गाणी तुम्ही आवर्जून बघा, एवढंच मी सांगतो. धन्यवाद.